नमस्ते फ्रेंड्स, आज आपण वाळवण रेसिपीजमध्ये पोहा बटाटा चकली बनवतो आहे। या चकल्या तुम्ही पाहू शकता, तेलामध्ये गेल्यावर दुप्पट तिप्पट अशा फुललेल्या आहेत। रंगसुद्धा तुम्ही पाहू शकताय, काय अप्रतिम असा आलेला आहे। अजिबात काळ्या वगैरे पडल्या नाही आहेत, तुकडे वगैरे पडले नाही आहेत। मस्त अशी ही पोहा बटाटा चकली बनून तयार होते, खुसखुशीत बनून तयार होते। शिवाय एकदा बनवल्यानंतर वर्षभर तुम्ही ही चकली खाऊ देखील शकता। कोणत्याही पूर्वतयारीशिवाय आपल्याला ही झटपट चकली बनवता येणार आहे। त्यामुळे रेसिपी खूप साधी सोपी असणार आहे, म्हणूनच तुम्हालाही खूप आवडणार आहे। व्हिडिओला नेहमीप्रमाणे एक लाईक नक्की करा। माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा। चला तर पटकन वेळ न घालवता सुरुवात करूयात। पोहा बटाटा चकली बनवण्यासाठी सर्वात आधी तर इथे आपल्याला पोहे लागणार आहेत। तर इथे मी पोहे आपण रेग्युलर जे नाश्त्यासाठी बनवतो ना, तर तेच पोहे घेतलेले आहेत। आता हे पोहे मी अर्धा किलो या वजनी प्रमाणामध्ये घेतलेले आहेत। तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये हे पापड बनवायचे आहेत किंवा चकली बनवायची आहेत तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही पोहे घेऊ शकता। आता हे पोहे आपल्याला स्वच्छ असे 2 पाण्याने धुवून घ्यायचे। खूप जास्त चोळण्याची किंवा रगडून घेण्याची आवश्यकता नाही आहे। हलक्या पाण्यामध्ये आपल्याला हे पोहे हलक्या हलक्या हाताने धुवून घ्यायचे, कारण बऱ्याच वेळेला हे पोहे बाहेर वाळवल्यानंतर त्यामध्ये डस्ट असू शकते, धूळ वगैरे असू शकते, तर ती निघून जावी याचकरिता आपल्याला ही प्रोसेस करणं गरजेचं आहे। पोहे स्वच्छ असे धुवून घेतल्यानंतर पूर्णपणे ते बुडतील इतपत आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे। 10 ते 15 मिनिटांकरता हे पोहे अगदी व्यवस्थित भिजून तयार होतात। तर इथे एवढी प्रोसेस आपल्याला करून घ्यायची। तर अर्धा किलो पोह्यांसाठी इथे मी लहान लहान आकाराचे असे 5 बटाटे घेतलेले आहेत। तुमचे बटाटे जर का मोठे असतील तर तुम्ही इथे 3 बटाटे घेतले तरी पण चालणार आहे। 3 ते 4 बटाट्यांचा इथे वापर करा। मी घेतलेले बटाटे आकाराने लहान असल्यामुळे इथे मी 5 घेतलेले आहेत। आता आपल्याला हे बटाटे अगदी बारीक किसणीने किसून घ्यायचे आहेत, किंवा तुम्ही स्मॅशरच्या मदतीने स्मॅश देखील करून घेऊ शकता, पण त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या वगैरे राहता कामा नये, इथे एवढी काळजी घ्यायची आहे। चला तर सर्वच बटाटा किसून घेऊयात। सर्वच बटाटे इथे किसून तयार झालेले आहेत आणि पोहेसुद्धा बाजूला आपले इथे भिजून तयार झालेले आहेत। 10 ते 15 मिनिटांमध्येच तुम्ही इथे पाहू शकताय पोहे अगदी व्यवस्थित भिजले आहेत, म्हणजे त्यांचा लगदा झाला पाहिजे असे आपल्याला हे पोहे इथे भिजवून घ्यायचे आहेत। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये इथे मी पुरणाची चाळण घेतलेली आहे आणि या पुरणाच्या चाळणीमधून आपल्याला हे पोहे असे चाळून घ्यायचे आहेत किंवा स्मॅश करून घ्यायचे आहेत। तुम्ही एखाद्या मोठ्या परातीमध्ये हे पोहे असे डायरेक्ट आपण जसे पीठ भिजवतो ना, कणिक भिजवतो त्या पद्धतीने रगडून घेऊन मळून घेतलं तरी पण चालणार आहे। पण काय होतं ना, बऱ्याच वेळेला यामध्ये एखादी गुठळी किंवा जाड पोहे राहू शकतात, त्यामुळेच इथे मी अशा पद्धतीच्या चाळणीचा वापर करत आहे। तर अगदी बारीक स्वरूपामध्ये आपल्याला ही पोह्याची पेस्ट इथे बनवून तयार झालेली आहे। आता जो किसून घेतलेला बटाटा आहे ना, तो आपल्याला या सर्व पोह्यांमध्ये घालून घ्यायचा आहे। तुम्ही आजपर्यंत जर का अशी पोहा बटाटा चकली बनवली नसेल तर एकदा जरूर करून बघा। खूप छान होतात, चविष्ट लागतात, मुलांनाही खूपच आवडतात। तर इथे मी पापडखार घेतलेला आहे 1 चमचा, मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे आणि लाल तिखट घालायचं आहे। लाल तिखटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। लाल तिखटच्या ऐवजी तुम्हाला जर का हिरवी मिरची घालायची असेल तरी पण चालेल। आता हे सर्व साहित्य आपल्याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी तळापासून हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, एवढी इथे काळजी घ्यायची। अगदी नवशिकेसुद्धा ही रेसिपी बनवू शकतात किंवा पापड तयार करून घेऊ शकतात। कोणालाही जमतील इतक्या सोप्या पद्धतीने आज आपण हे पापड बनवणार आहोत। तर तुम्ही इथे पाहू शकताय मस्त असं आपलं इथे चकलीचं पीठ बनवून तयार झालेलं आहे। तर चकली साच्याच्या मधली जी काही प्लेट असते ना, तर त्याची करकरी बाजू जी असते ना, तर ती अशी आतल्या बाजूने करायची आहे। साचा तर इथे मी सेट करून घेतलेला आहे आणि चमच्याच्या मदतीने हे सर्वच पीठ म्हणजे मावेल तितकं पीठ आपल्याला या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। एअर गॅप राहणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे, नाहीतर मग काय होतं ना, की मध्येच चकली तुटू वगैरे शकते। अगदी प्रेशर देऊन आपल्याला हा साचा भरून घ्यायचा आहे। परफेक्ट। चला तर साचा इथे मी सेट करून घेते। घरातच इथे मी कागदावरती ह्या चकल्या बनवल्या पहिल्या दिवशी, कारण दुपारनंतरचं जे काही ऊन आहे ना, तर ते गॅलरीत बऱ्यापैकी येतं। त्यामुळे तुमच्याकडे जर का लगेचच ऊन अवेलेबल असेल ना, तर तुम्ही उन्हामध्ये ह्या चकल्या सकाळी सकाळी बनवल्या ना तरी काहीच हरकत नाही आहे। 2 ते 3 दिवस कडकडीत ऊन यांना देऊन घ्यायचं आहे। वाळवणाचे हे पदार्थ बनवताना बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की यावरती धूळ तर बसणार नाही ना, किंवा धूर धूर असतो बाहेर वातावरणामध्ये, कारण आता बरेच कन्स्ट्रक्शनची कामं सुरू आहेत बऱ्याच एरियांमध्ये। तर तुम्ही कोणत्या एरियामधून माझा व्हिडिओ पाहताय तर नक्की कमेंट करा मला।
आणि काय आहे ना, यावरती एक उपाय म्हणून मी तुम्हाला इथे सांगू इच्छिते की पातळ स्वरूपामध्ये जी काही साडी असते किंवा स्कार्फ असतो, ओढणी असते आपली, तर तुम्ही यावरती झाकण म्हणून ठेवू शकता. यामुळे काय होतं ना, की बऱ्यापैकी डस्ट अशी गाळून जाते आणि धूळ कमी बसते वाळवणावरती. तुम्ही जर का कमी क्वांटिटीमध्ये बनवताय ना, तर तुम्ही ताटामध्ये सुद्धा अशा या चकल्या तयार करून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे वाळवण देखील वाळवू शकता. कारण बऱ्याच महिलांची अशी तक्रार असते की वाळवण वाळत नाही किंवा धूळ बसते, धूर असतो बाहेर वातावरणामध्ये. तर यावरती हे परफेक्ट सोल्युशन आहे. तर असो, चकल्या तर तुम्ही पाहू शकताय. टेक्स्चर बघा, काय मस्त अशा बनवून तयार झालेल्या आहेत. अजिबात तुकडे वगैरे पडले नाही आहेत. मस्त पोह्याचं आणि बटाट्याचं इथे आपलं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे. चकल्या वाळवल्यानंतर काहीशा अशा पद्धतीने दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय. मस्त अशा कडकडीत उन्हामध्ये 2 ते 3 दिवस या चकल्या वाळवून घ्यायच्या. कडकडीत तुमच्याकडे जर का ऊन सकाळपासून अवेलेबल असेल ना, तर 2 दिवस ऊन भरपूर होतं. आता मध्यम तेल गरम करून घ्यायचं आणि अशा पद्धतीने तुम्हाला इथे मी चकल्या तळूनसुद्धा दाखवते. चकलीची साईज तुम्ही पाहू शकताय. काय दुप्पट-तिप्पट अशा या चकल्या फुललेल्या आहेत. मस्तच. रंग तर पहा ना, काय पांढरा शुभ्र अशा या चकल्यांना आलेला आहे. कोणाला वाटणारच नाही की या चकल्या आपण पोह्यापासून बनवलेल्या आहेत. ज्या पद्धतीने साबुदाणा बटाटा चकली बनवून तयार होते ना, त्याच चवीची ही चकली बनते. नक्की तयार करून पहा. अजिबात हे चकल्या तेलकट वगैरे होत नाहीत. बनवायला खूप सोप्या आहेत. शिवाय घरातीलच साहित्यामध्ये मस्त अशा या खुसखुशीत चकल्या बनवून तयार होतात. तुम्ही जर का आजपर्यंत ही पोहा बटाटा चकली रेसिपी बनवली नसेल, तर नक्की तयार करून बघा. चकल्यांची साईज तुम्ही इथे पाहू शकताय. दुप्पट-तिप्पट अशा या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. शिवाय खुसखुशीत होतात. अजिबात नरम वगैरे पडत नाहीत, मऊ पडत नाहीत. आपल्या चॅनलवरती मी बऱ्याच रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत पापडांच्या, वाळवणाच्या. तर तुम्ही जर का पाहिल्या नसतील तर जरूर पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नक्की तयार करून बघा. पुन्हा भेटूयाच अशाच छानशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत फ्रेंड्स, बाय बाय.